बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यासंदर्भात। इंडिया आघाडी अशी कुठलीही आघाडी नव्हती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोदी विरोधकांवर टीका। प्रत्येक राज्याची परिस्थिती आणि राजकीय गणितं वेगळी असतात असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आघाडीवर प्रतिक्रिया दिलेली आहे। इंडिया आघाडी अशी कुठलीही आघाडी नव्हती। देवेंद्र फडणवीस यांची मोदी विरोधकांवर टीका। तर प्रत्येक राज्यातली राजकीय समीकरणं ही वेगवेगळी असतात। सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मोदी विरोधकांच्या आघाडीमधून ममता बॅनर्जी यांनी माघार घेतलेली आहे आणि या माघारीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली। सोबतच सुप्रिया सुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे। इंडिया आघाडी अशी कुठलीच आघाडी नव्हती असं म्हणत मोदी विरोधकांवर फडणवीसांनी टीका केलेली आहे। तर प्रत्येक राज्याची राजकीय समीकरणं ही वेगळी असतात असं वक्तव्य यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलंय। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मोदी विरोधकांनी आघाडी स्थापित केली होती। प्रत्येक जण वेगळं गाणं गातोय आणि तरी आम्ही समूह गाण्यात आहोत, अशा प्रकारे जे काही भासवायचा प्रयत्न होता तो आता उघडा पडलेला आहे। हे लोक एकत्रित याकरता राहू शकत नाही की जेवढ्या रिजनल पार्टीज आहेत त्या सगळ्या रिजनल पार्टीजचा त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेससोबत एक प्रकारे त्यांची स्पर्धा आहे, त्यांची वोट बँक एक आहे। त्यामुळे ते काँग्रेसला का आपल्या राज्यामध्ये आपल्या वोट बँकमध्ये शेअर देतील? त्यांना माहिती आहे भविष्यात मग आमचा शेअर काँग्रेसकडे गेला तर काय होईल याची त्याला कल्पना आहे। आणि म्हणून ही जी काही इंडिया आघाडी आहे ही आघाडी काही चालेल असं मला वाटत नाही, कधी वाटलं नव्हतं, पुढे चालणार नाही। आप ते इंडियातून बाहेर नाही पडले। सीट अरेंजमेंट्स प्रत्येक राज्याचे वेगळे असतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं सीट अरेंजमेंट्स म्हणजे काही इंडियामधून ते बाहेर पडले असा अर्थ होत नाही। प्रत्येक राज्याचं मॉडेल वेगळं असेल, त्याची सिच्युएशन किंवा त्यातली जी गणितं असतात राजकीय ती वेगळी असतात। त्यामुळे पुढच्या एक आठवड्याभरात तुम्हाला स्पष्ट चित्र पडेल। ममता बॅनर्जी यांनी या सर्व एकत्रित पक्षांचा साथ सोडलेला आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की येणारं लोकसभेचं 2024चं जे काही इलेक्शन असेल ते आम्ही युतीमध्ये लढणार नाही, आमची पार्टी स्वतंत्र लढेल। कारण त्यांनी ओळखलं काँग्रेसचा माकपाचा कावा त्यांनी ओळखला आणि स्पष्ट शब्दात सांगितले काँग्रेस माकपा हे मिळालेले पक्ष आहेत भारतीय जनता पार्टीला म्हणे। म्हणजे हे असं म्हणतात आता की यांच्यामधले काही पक्ष आम्हाला येऊन मिळालेत, यांचा स्वतःवरच विश्वास उडलेला नाहीये।